गोलंदाज तयार, बॉलिंग मार्फत सज्ज होतोय. पहिले षटक. महेश गोलंदाजी मार्गवर आपल्याला पाहायला मिळतोय. महेशचं षटक. स्ट्राईक एंडला फलंदाज दत्ता. कोळी संघ एक खूप चांगल्या फॉर्म मध्ये. प्रदीप भंडारी यांच्याकडनं 1000चा कॅश प्राइज विकेट हॅट्रिकच्या करता. गोलंदाज तयार. पहिला बॉल. पहिलाच बॉल. चांगला फटका. हवाई शॉट. पहिला दणदणी षटकार. जबरदस्त फटका पहिल्याच चेंडूवरती येतोय हा दणदणीत षटकार दत्ता ठाकूर यांच्या बॅटमधनं. यावेळेस मात्र वेगवान चेंडू. कीपर बीट होत आहेत. तत्पूर्वी मात्र येणारा हा मात्र निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज महेशच्या माध्यमातून. दत्ता ठाकूर यांच्या बॅटमधनं सामन्याची सुरुवात षटकाराच्या स्वरूपामध्ये. सुरुवात खूप चांगली झाली आहे, तसा शेवट करावा लागेल. सुरुवात एखाद्या गोष्टीची जर चांगली झाली तर शेवटपर्यंत ती गोष्ट चिरकाल टिकत असते. वेगवान चेंडू. चांगला फटका. लोअर फुलटॉस स्वतः फायदा घेता येतोय आणि आता मात्र चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. अजून एक खूप चांगली बॅटिंग. डॉट चेंडू जरी झाला तरी मात्र त्याचं प्रत्युत्तर येणारा हा जबरदस्त स्ट्रोक षटकार. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते सोनारपाडा संघाच्या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. दत्ता ठाकूर आणि तदनंतर मात्र योगेश यांनी मागच्या मॅचमध्ये सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता. ते अजूनही शांत असतील कारण नॉन स्ट्राईक एंडला त्यांना थांबावं लागतं. स्ट्राईक एंडला दत्ता. वेगवान चेंडू. चांगला फटका. स्टिअर आउट. अतिशय चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू वेगाने निघून जाईल. तत्पूर्वी क्षेत्ररक्षक आहेत आणि क्षेत्ररक्षण घडेल तत्पूर्वी मात्र 3 धावांचा अवधी असताना 3 धावा कंप्लीट. 4थ्या धावेचा प्रयत्न आणि 4थी धाव देखील अंकित केली जाईल. जो चौकार हवा होता जितू त्या 4 धावा देऊन गेलाय आणि धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचेल तब्बल 16 या आकड्यावरती. क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न खूप चांगला केला मात्र फेकी जर वेगाने आली असती तर मात्र 3च धावा मिळाल्या असत्या. रनिंग बिटवीन द विकेटचं कौतुक देखील करावं लागेल. खूप चांगल्या पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. महेश गोलंदाजी मार्गावर आपण पाहिलं तर षटकातला पुढचा चेंडू. स्ट्राईक एंडला फलंदाज दत्ता ठाकूर. गतीमध्ये परिवर्तन. चांगला फटका. व्हॉट अ शॉट. खेळाडूच्या माध्यमातून फीड होईल. झेल टिपण्याची संधी होती आणि संधीचं होतंय सोनं. फलंदाज आम्ही देखील दंग झालोय. खूप चांगली बॅटिंग दत्ता यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. आपण पाहिलं तर महेशने हा अडसर जरी दूर केला तरी मात्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये धावा त्याला खर्च कराव्या लागल्यात. पहिला धक्का बसतोय धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहिलं तर 16 या आकड्यावरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती. क्रिकेट इतिहासातला अत्यंत महत्त्वाची ही भूमिका असेल. अमोल मैदानाच्या आतमध्ये अमोल पाटील यांच्यावरती देखील जबाबदारी असेल. एक स्टार्ट आपण पाहिलं तर जितू स्टार्ट झालेला आहे. 16 धावा आलेल्या आहेत पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना. त्याच्यावरती मात्र कशा प्रकारचा अंकित अंमल केला जातोय बघूया. गोलंदाज तयार. महेश
विनंती असेल प्लीज आपण जास्त वेळ घेऊ नका. गोलंदाज महेश, स्ट्राईक एंडला फलंदाज योगेश. योगेश आणि महेशचं युद्ध आता मात्र या चेंडूवरती पाहायला मिळालं. ऑन स्ट्राईक योगेश पाटील, गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. वेगवान चेंडू, चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक वेगाने येईल, एक धाव कंप्लीट होते आणि आता मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. पहिल्या षटकाच्या मात्र समाप्तीनंतर फक्त आणि आपण पाहिलं तर एक गडी बाद धावसंख्या 17 सोनारपाडा संघाची. पहिल्या षटकाच्या अंती एक गडी बाद आपण पाहिलं 17 धावा आतापर्यंत उभारण्यामध्ये यश आलंय. दुसरं षटक गोलंदाज रोहितचा वापर केलाय. षटक दुसरं कोळियांकडनं. स्ट्राईक एंडला फलंदाज आता मात्र आपण पाहिलं तर योगेश, कारण शेवटच्या चेंडूवरती एक सिंगल आली आहे आणि योगेश आपल्याला स्ट्राईकवरती पाहायला मिळतील. गोलंदाज यार, बॉलिंग मार्कवरती आपण पाहिलं तर योगेश पाटील ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील. खूप वर्षांचा क्रिकेटचा अनुभव आणि त्या अनुभवाच्या जोरावरती जितो आपण पाहिलं तर मागच्याच मॅचमध्ये त्यांनी सामनावीर पटकावला होता. मांडरे संघासारख्या एका जबरदस्त संघाला त्यांनी मात्र पराभूत केलं होतं. यावेळेस मात्र वेगवान चेंडू, चांगला फटका, पंचांचा बोट आकाशाच्या दिशेने. व्हॉट अ ब्रिलियंट पीस ऑफ पूर्वक या स्पर्धेमध्ये स्वागत करतो. आगासन वर्सेस दहिसर असा देखील सामना यानंतर रंगेल. जवळ मैदानाच्या दिशेने आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आगमन झालंय उत्तुंग फटक्यांसाठी प्रसिद्ध असणारा खेळाडू अमर ठाकूर. ग्रामीण क्रिकेटचा बाहुबली अशी मात्र त्याची ओळख आहे. ती ओळख त्याला आता मात्र सिद्ध करावी लागेल. अडचण निर्माण जरूर झाली. आपण पाहिलं जितू तर योगेश आणि बाद झाला दत्ता ठाकूर ही जोडी फुडली. तदनंतर मात्र अमर आणि अमोल आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल अमर ठाकूर. गोलंदाज रोहित गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा कोळियांकडनं. गतीमध्ये परिवर्तन, खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये आणि आता मात्र डॉमिनेट केलं जात आहे अमर ठाकूर सारख्या एका जबरदस्त फलंदाजाला. इट इज डॉट बॉल. निर्धाव चेंडूची मात्र समाप्ती. चांगलं कमबॅक गोलंदाजाचं पाहायला मिळतंय. वय वर्ष आणि अनुभव क्रिकेटचा जरी कमी असला तरी मात्र अमर ठाकूर सारख्या एका चांगल्या फलंदाजाला डॉट चेंडू खूप काही देऊन जाईल. गतीमध्ये परिवर्तन, बॅटचा चांगला संपर्क नाहीये, फक्त एकच धाव मिळतीये. चांगलं क्षेत्ररक्षण घडतंय सोमनाथच्या माध्यमातून आणि इट इज जस्ट सिंगल. धावसंख्या धावफल करते तब्बल 1 धाव आपण पाहिली. 18 धावा आपल्याला मात्र पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये 17, तदनंतर मात्र विकेट, डॉट आणि आता मात्र येणारी ही सिंगल. आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडला आता मात्र अमोल पाटील. आता मात्र जबाबदारी अमोलवरती असेल. 2 आपण पाहिले तर धक्के बसलेत योगेश आणि दत्ताच्या स्वरूपामध्ये. गतीमध्ये परिवर्तन, रिव्हर्स अटेम्प्ट केला. यावेळेस खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. व्हेरिएशन्स या गोलंदाजाच्या माध्यमातून हाताळले जातात आणि येणारा हा मात्र निर्धाव चेंडू. आपण पाहिलं तर व्हेरिएशन्स
फार गरजेच्या असतात गोलंदाजासाठी. प्रत्येक चेंडू तुम्ही वेगात टाकू शकत नाही, तुमच्याकडे काहीतरी एक कौशल्य असलं पाहिजे आणि त्या कौशल्याचा वापर परिपूर्ण पद्धतीने केला जातोय. आपण पाहिलं तर एकच धाव खर्च केली आहे, 2 डॉट चेंडू आणि पहिल्या चेंडूला मिळाली विकेट. गोलंदाज रोहित. गतीमध्ये परिवर्तन, यावेळेस अमोलच्या बॅटमॅनला चांगला फटका पाहायला मिळतोय आणि आता मात्र चेंडू निघून जाईल. अमोल पाटील ब्रँडेड स्ट्रोक, येतोय हा षटकार. आपण पाहिलं तर पहिले 4 चेंडू हे पहिले 3 चेंडू खूप चांगल्या प्रकारे आपण पाहिले तर हाताळले होते. विकेट, डॉट, सिंगल, डॉट. तदनंतर मात्र येतोय हा षटकार. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. कसं प्रत्युत्तर असेल अमोलला गोलंदाज रोहितचं. बॉलिंग मार्कवरती सज्ज असेल कोहली यांकडनं रोहित. गतीमध्ये परिवर्तन, चांगला फटका, गॅप खूप मोठी आहे आणि आता मात्र चेंडू जबरदस्त पद्धतीने फरार होतो. येतोय हा चौकार. तिसरं षटक आपण पाहिलं तर महत्वाचं असेल. 2 षटकामध्ये, पहिल्या षटकामध्ये 17, तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये 11 अशा धावा आपल्याला पाहायला मिळतात. तब्बल 28 धावा प्रति षटकामध्ये 14ची धावगती राखण्यामध्ये यश मिळतंय. मात्र ते यश शेवटच्या षटकापर्यंत आपण पाहिलं तर सोनारपाडा संघाला कायम ठेवावं लागेल. अमर आणि अमोलची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. ज्या अमरची ख्याती आहे उत्तुंग आणि लांबलचक षटकार मारण्याची, त्या अमरला मात्र ती गुणवत्ता त्याला सिद्ध करावी लागेल आणि अमोलला त्याला चांगली साथ द्यावी लागेल सोनारपाडा संघाला जर हा सामना जिंकायचा असेल. गोलंदाज सोमनाथचा वापर केलाय. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये. या सोमनाथने गेल्या सामन्यामध्ये 7 धावांचं षटक हाताळलं होतं. धावगती खूप आपण पाहिली तर त्यांनी ब्रेक केली होती, तीच मात्र लय त्याची कायम राहील का? स्ट्राईक एंडला फलंदाज अमर ठाकूर, ज्याच्या बॅटमधनं फक्त एकच धाव 2 चेंडूच्या माध्यमातून आली आहे. 1 डॉट चेंडू आणि 1 सिंगल असं व्हेरिएशन अमोलचं पाहायला मिळतं. गोलंदाज तयार, सोमनाथ गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडला फलंदाज अमर ठाकूर. पहिलाच बॉल अमरसाठी. यावेळेस मात्र फक्त एकच धाव देऊन जातोय. क्षेत्ररक्षक वेगाने येईल, एका धावेला समाधान मानावं लागेल आणि आता मात्र अमोल ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. धावसंख्या 1 सरकते पुढे. तब्बल 29 धावा धावफलकावरती लागतात. स्कोर मूज ऑन 29, लॉस ऑफ 2 विकेट्स. टीम सोनारपाडा संघ. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय सोमनाथ पहिल्याच चेंडूवरती सिंगल खर्च करत असताना. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती सज्ज होतोय सोमनाथ. वेगवान चेंडू अमोलच्या बॅटमधनं हवेत उडवण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र चेंडू खेळाडूच्या हाताला लागतोय आणि आता मात्र तत्पूर्वी धावा घेण्याची संधी होती दुसरी. 2 धावा यावेळेस मात्र घेण्यामध्ये यश मिळते. झेल सुटलाय अमोलचा, जितो हा मात्र महागात पडू शकतो कोहली संघाला. हा झेल सुटलाय की मात्र सामन्यावरती याचा विपरीत असा परिणाम होईल हे पाहणं देखील गरजेचं असेल. खेळाडू तैनात होते त्या ठिकाणी, मात्र झेल सुटतोय नरेश कडनं आणि येणाऱ्या या दुसऱ्या धावेच्या अंती धावसंख्या धावफलकावरती तब्बल 31 धावा धावफलकावरती. 31 धावा आपल्याला मात्र पाहायला मिळतील. तदनंतर मात्र षटकातला पुढचा चेंडू सोमनाथ 2 चेंडूंच्या माध्यमातून 3 धावा खर्च करतोय. या चेंडूला संधी जरूर आली होती, त्या संधीचं सोनं मात्र होत नाहीये. कोहली संघाचे प्रेक्षक आपण पाहिले तर खूप संख्येने जमलेत, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. वेगवान तेस्तरदार चेंडू यावेळेस पाहायला मिळतोय. यष्ट्यांपासून थोडासा आपण पाहिलं तर वरच्या दिशेने सरकणारा चेंडू आणि येणारा डॉट बॉल.
अमोलला डॉट चेंडू टाकतोय गोलंदाज सोमनाथ. अमोल आणि अमरची जोडी मैदानाच्या आतमध्ये. या जोडीवरती खूप काही अवलंबून असेल. या जोडीवरती या सामन्याचं भविष्य अवलंबून असेल. कारण जर जास्तीत जास्त धावा येतील तर रिलॅक्स असेल सोनारपाडा संघाच्या डगआउटमध्ये. मात्र जर चांगली गोलंदाजी झाली तर मात्र त्यांच्यावरती देखील चलबिचल सुरू होईल. वेगवान चेंडू, चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहेत. फॉर्मलिंग घडलं, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल यावेळेस. या एका धावेच्या अंती धावसंख्या 1 ने सर्कल पुढे. तब्बल धावफलकरती धावा लागतात त्या 32 धावा. 32 ऑन बोर्ड. या षटकामध्ये देखील एक चांगली आपण पाहिली तर गोलंदाजी केली आहे सोमनाथने. 4 चेंडूंमध्ये धावा खर्च केलेल्या आहेत त्या फक्त आणि फक्त 4 धावा. म्हणजे सोमनाथची गोलंदाजी असेल फलंदाजी असेल कोहली संघासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडते. प्रशांतची बॅटिंग आणि सोमनाथची बॅटिंग आपण गेल्या मॅचमध्ये पाहिली होती. उपयुक्त धावा होत्या आणि त्या मात्र चेस केल्या होत्या आपण पाहिलं तर कोहली संघाने. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्राईक हँडला फलंदाज अमर ठाकूर. त्याच्या मात्र मोठ्या फटक्यांची आतुरता असेल. वेगवान चेंडू आणि आता मात्र तो खर्च केला होता 4. 5व्या चेंडूवरती काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला आणि समोर मात्र अतिशय घातक फलंदाज अमर ठाकूर. ग्रामीण क्रिकेटचा बाहुबली म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे आणि तेच त्यांनी सिद्ध केलं जितू या चेंडूवरती. काय लांबलचक षटकार पाहायला मिळाला. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा सोमनाथ. वेगवान चेंडू, अजून एक चांगला फटका. पाहायला मिळते ती तब्बल 44. 3 षटकांच्या मात्र समाप्तीनंतर 44. आणि या जोडीवरतीच जे काही अवलंबून होतं आपण पाहिलं तर ते अवलंबून होतं आणि ते मात्र खूप चांगल्या प्रकारे आपण पाहिलं तर पूर्ण केलंय. अमर असेल योगेश असेल. कारण नेहमी असं म्हटलं जातं, एक गझल खूप लोकप्रिय आहे, विगिजलो आज जरी मी हा माझा अंत नाही, पेटीन उद्या नव्याने. हे सामर्थ्य नाशवंत नाही हे मात्र सिद्ध केलं अमरने. कारण जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असतो तेव्हा अमर संघासाठी तारणहार बनतोय. आणि आता मात्र जे आक्रमण केलंय गोलंदाजांवरती त्याचं प्रत्युत्तर आता मात्र द्यावं लागेल गोलंदाज नरेशला. नरेश गोलंदाजी मार्कवरती. आता मात्र स्ट्राईक एंडला फलंदाज अमोल पाटील पाहायला मिळतोय. अमरची सुरुवात अमोल करून देईल का यावेळेस? मात्र चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण घडतंय. अगदी शेवटच्या क्षणी चेंडू मात्र फीड केला जाईल जस्ट सिंगल. एक जबरदस्त पद्धतीने आपण पाहिलं तर हा सामना. कारण जेवढा तुमचा संघर्ष मोठा असेल तेवढं यश तुमचं मोठं असतं. कारण जितना बड़ा सपना होगा तकलीफ उतनी बड़ी होगी, लेकिन और तकलीफ जितनी बड़ी उससे बड़ी कामयाबी. गोलंदाज तयार, अमर ऑन स्ट्राईक. वेगवान चेंडू, बॅटचा चांगला संपर्क झाला नाहीये. एक धाव वेगाने कंप्लीट होईल. दुसरा धावेचा प्रयत्न होतोय. अमर वेगाने येईल आणि फेकी करत असताना मात्र थोडीशी ढिलाई पाहायला मिळाली. तत्पूर्वी दुसरी धाव कंप्लीट होते आणि अमर आता मात्र या दुहेरी धाव नंतर धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 47 या आकड्यावरती. 4 आपण पाहिलं तर षटकांची मॅच आणि अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. या 4 चेंडूंमध्ये अमरमध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. तो अमर मात्र ऑन स्ट्राईक. लोअर फुलटॉस चेंडू तो
नाणेफेकीचा कौल करण्याकरता यायचं आपण पाहिलं तर दहिसर आणि त्यांना फाईट करेल संघ आगासन. जीत 11 आगासन आपल्याला पाहायला मिळेल. तर आपण पाहिलं 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. काय बॅटिंग करतोय अमर. का त्याला आपण पाहिलं तर ग्रामीणचा बाहुबली संबोधलं जातं. जबरदस्त नीता स्मृती गावदेवी दहिसर संघ आणि आपण पाहिलं तर जीत 11 आगासन संघ यानंतरचा एक बिग फाईट सामना आजच्या दिवसामध्ये आपण कल्याण डोंबिवली गटातले ग्रामीणचे संघ पाहतोय. अमर ऑन स्ट्राईक वेगवान चेंडू बॅटिंग जबरदस्त बॅटिंग. चौथा षटकार अमरच्या बॅट मधनं येतोय. वडवलीचे समाजसेवक सन्माननीय फुलचंद पाटील साहेबांच्या हस्ते आपण मात्र नाणेफेक करणार आहोत. गोलंदाज यार वेगवान चेंडू आता मात्र जोरदार अपील पंचांकडे केलंय. कुठलाही रिप्लाय पंचांचा मात्र त्यांना मिळत नाही आणि अमरच्या माध्यमातून खेळला जाईल हा डॉट चेंडू. तदनंतर मात्र षटकातला आता मात्र आपण पाहिलं तर अंतिम चेंडू असेल. या अंतिम चेंडूवरती काय घडेल आपण पाहिलं तर 59 धावा 4 षटकार वेगवान चेंडू आणि आता मात्र कमबॅक केलंय गोलंदाजांनी. येणारा हा निर्धाव चेंडू खूप काही देऊन जाईल कोहली संघाकरता. धावसंख्या दाखल करते स्थिरावलेली पाहायला मिळते जस्ट 59. 24 चेंडू आणि 60 धावांची गरज असेल मात्र कोहली टीमला हा सामना जिंकण्यासाठी. तत्पूर्वी मात्र आपण टॉस करून घेऊयात. आपण मी टॉससाठी आमंत्रित करतो दोन्ही संघ नायकांना आणि सन्माननीय फुलचंद पाटील साहेबांच्या हस्ते आपण मात्र टॉस करणार आहोत. समाजसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या हस्ते आपण टॉस करतोय. तर सागर पाटील दोन्ही संघांना मात्र नियमांची पुनरावृत्ती सांगतील. तर टॉस केला जाईल. दोन्ही संघांसाठी शुभेच्छा. आणि हा टॉस झालेला आहे. टॉस जिंकलाय दहिसर संघ. तर आपण त्यांच्याशी नक्की संपर्क साधूयात. काय डिसिजन असेल. क्षेत्ररक्षण करणार. काही विशेष स्ट्रॅटेजी आपण पाहिलं तर खेळपट्टीचा विचार केला तर 97 धावा देखील इथे उभारले जात आहेत. स्ट्रॅटर्जी वगैरे काय नाही. पहिल्यांदाच या सीझनमध्ये खेळतोय आगासन संघासमोर आणि या विभागात उंबरडे या परिसरात आम्ही पहिल्यांदाच खेळायला आलेलो आहे. खूप चांगला ग्राउंड आहे. एन्जॉय करू. या स्पर्धेबद्दल निश्चित काय तुम्हाला व्यक्त करायला आवडेल. स्पर्धा खूप छान आहे. बघत होतो 3 दिवस लाईव्ह. खूप छान आयोजन आहे. आम्हाला एंट्री दिल्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद मानतो. थँक्यू. तुम्हाला शुभेच्छा. आणि आता मात्र बॅटिंग करायची आहे. काय नक्की माइंडसेट काय असेल. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. काय नाही जास्तीत ते जास्तीत धावा करायचा प्रयत्न असेल. तर तुमचा देखील या स्पर्धेबद्दल काही विशेष तुम्हाला व्यक्त करायला आवडेल. स्पर्धा तर खूप छान आहे. आम्हाला इथे खेळण्यासाठी एंट्री दिल्याबद्दल थँक्स. थँक्यू. तुम्हाला देखील मनपूर्वक शुभेच्छा. दुसरं सत्र जेव्हा सुरू होईल तेव्हा ऐकूयात हिंदीतील एक अप्रतिम समालोचक सन्माननीय बाबूसाह सरांचा आवाज. तत्पूर्वी जाऊयात डीजे मास्टरकडे.
जन्मदिन है इसी महीना 20 तारीख, लेकिन आज देखिए कैलाश जी भूर साहब देखिए जिनका जन्मदिन है, मुबारकबाद देना चाहेंगे। और चलिए अगला मैच देखिए जिसका टॉस हो चुका है निश्चित रूप से यहाँ पर जहाँ पर टॉस की बात करेंगे तो टॉस का बॉस यहाँ पर देखिए निश्चित रूप से देश टीम है और आगासन टीम है, शायद तैयारी कर रहे हैं कुछ जूस की प्याली के साथ है। बड़े अच्छी टीम है। देखिए दोनों टीम की बात करेंगे ना, तुलना किया जाए तो कोई किसी से कम नहीं है। एक डंबल विभाग की देखिए दोनों मजबूत टीम है, लेकिन यहाँ देखिए उतना बड़ा तगड़ा फाइट यहाँ पर अमर ठाकुर की देखिए बल्लेबाजी कहते ना आ लल्ले खुल के आ लड़ खुल के मैदान अभी खाली पड़ा है और सामने तेरा क्रिकेट का बाहुबली खड़ा है। तो बाहुबली के बल्ले से देखिए कितना रन 28 रन बनाता है, लेकिन फिर से एक बार गेंदबाजी के लिए तैयार है। लेकिन सामने वाली टीम को भी हिम्मत नहीं हारनी चाहिए, यही सोचना चाहिए तू शेर है तो मैं बब्बर शेर हूं। तो चलिए यहाँ पर गेंदबाजी के लिए तैयार अमर, लेकिन बल्लेबाजी के लिए बात करेंगे तो यहाँ से प्रशांत है। और ये चलिए भाई दोपहर का समय रिवर्स खेलने चल पड़े। यहाँ पर देखिए दोपहर के समय एक गिलास शरबत पी के शुरू कीजिए भाई, चाय पीकर शुरू करेंगे तो कैसा होगा। पहला गेंद था और पहली गेंद के पर लेकिन अंदाज उनका वही था, क्योंकि हर खिलाड़ी देखिए अपनी जिंदगी में हीरो हैं। कोई रिवर्स लगाकर, कोई छक्के लगाकर, कोई विकेट लेकर। रतन दादा कारबारी देखिए उनकी तरफ से 3 छक्के के लिए यहाँ पर 1500 निश्चित रूप से लगातार 3 छक्के के लिए। और ये चलिए यहाँ पर शॉर्ट मिडअप खुला है, देखिए यहाँ पर लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन पर अमूल, लेकिन उनकी तरफ से कोई गलती नहीं यहाँ से। तो चलिए एक समय में बात करेंगे ना, यहाँ पर बख्शिश तो यहाँ पर काफ़ी तेज खिलाड़ियों के लिए मौका यहाँ पर है, लेकिन से खड़े उतरना ये सबसे बड़ी बात है। और अभी तक देखिए इन बल्लेबाजों ने पिछले मैच में देखिए थोड़ी सी निराश किए और ये टीम देखिए यहाँ पर एक 62 रनों की टारगेट रखे थे, लेकिन अरे ये चलिए भाई गेंद का लाइन थोड़ा सा विकेट से दूर और अंबर देखिए यहाँ पर थोड़ी सी चालाकी दिखाई थे यहाँ पर, लेकिन से एक रन आता हुआ सिंगल डबल से। देखिए 4 ओवर का मैच है, जहां आपको देखिए प्रति ओवर की बात करेंगे ना 15 के औसत से रन बनाना है, तो फिर आपको यहाँ पर मिलिट्री पावर प्ले देखिए यहाँ पर अमर ठाकुर के हाथों में दिया गया है। और जब से देखिए इनके हाथों पर नया गेंद दिया जाता है ना, तब से सोनारपड़ा टीम देखिए अक्सर हम देखते थे इन्हें नीचे गेंदबाजी के लिए आते थे, लेकिन इतने बड़े देखिए बाहुबली तगड़े हैं तो फिर और ये चलिए विकेट पे निशाना, लेकिन गेंद पेल से लगा और आखिरकार सफलता मिलता हुआ। देखिए सॉन्ग देखिए लस्सी मिला के कुछ भी देखिए बोल दीजिए, केजू मुंडे को भी कह दीजिए वो भी एक गाना निकाल देंगे चलते फिरते। आजकल के इतना इजी हो गया है गायक या सिंगर के लिए, कुछ भी बोल दीजिए उसमें थोड़ा सा म्यूजिक डाल दीजिए, बढ़िया अच्छा लगेगा। केजू मुंडे देखिए बहुत बढ़िया खिलाड़ी हैं जिनका जिक्र इज्जत आज पूरी टेनिस क्रिकेट में, लेकिन कोई भी खिलाड़ी नहीं आगासन का पूरी टीम का जिक्र करते हैं। और टेनिस क्रिकेट में देखिए जितना भी आज टीम आ रहे हैं, जितना भी देखिए 23 टीम लीजिए, आज ये टीम देखिए टीम पर खेल रहे हैं, हर टीम का देखिए जिक्र चर्चा होता है। जब से देखिए लाइव टेलीकास्ट आया ना, तब से देखिए कई सारे खिलाड़ी हैं फेमस हुई है और जिसमें हमें भी फायदा हुआ निश्चित रूप से। जीटीसी ग्लोबल लेकिन जीटीसी ग्लोबल टेनिस क्रिकेट है भाई, किसी टीम को ट्रॉफी मिले ना मिले, लेकिन जीटीसी ग्लोबल टेनिस क्रिकेट है हर दिन 7 या 8 ट्रॉफी, 7 या 8 जगह देखिए इनके लाइव टेलीकास्ट रहता है। बहुत बढ़िया मेहनत इनका रहता है हमेशा। मैंने ये बात बताया कि सूरज जी लीजिए, आशीष जी लीजिए, दिल पे लीजिए, आज पूरी उनकी टीम देखिए
25 या 30 का टीम निश्चित रूप से। और ये चलिए भाई, यही तो कहा, लड़ले शाम के यहाँ पर मैदान पूरा खुला पड़ा है, क्योंकि सामने तेरा क्रिकेट का बाहुबली खड़ा है। और पहली ओवर में देखिए 4 खाना चीत कर दिए। बात करेंगे टोटल की, देखिए टोटल यहाँ से 3 रन थोड़े से नाखुश किए हैं दर्शक। देखिए दोपहर के समय कहते हैं ना, दोपहर का खाना मैदान पर आना और कहीं घर का खाना खाकर बिस्तर पर लेटना, टीवी पर शो देखना, उससे बेहतर इस मैदान पर आकर इस मैच का पूरा लुत्फ आनंद लेना। लेकिन जब से देखिए कोरोना वायरस, कहीं संकट, कहीं मुश्किलें आते गया, घर से लोग आजकल बाहर कम निकलते हैं, लेकिन मास्क का इस्तेमाल करना ये भी बहुत ज़रूरी है। लेकिन यहाँ से देखिए बात करेंगे, पहला ओवर में देखिए केवल आया 3 रन, लेकिन अभी भी देखिए बात करेंगे ना 57 रनों की ज़रूरत है, आने वाले 18 गेंद बचाए हैं। मुकाबला थोड़ी सी एक तरफा हुआ है, लेकिन से फिर भी एक ओवर में अगर रन आता है तो फिर कुछ भी हो सकता है। समीर पाटिल गेंदबाजी के लिए चल पड़े, एक लेफ्ट में गेंदबाज हैं, सेकेंड ओवर देखिए गेंदबाजी के लिए। आज देखिए बात करेंगे ना यहाँ पर से गाँव देवी RM ग्रुप सोनारपड़ा टीम देखिए आज बढ़िया काम इस मैदान के ऊपर, और उनके साथ देखिए यहाँ पर से कोहली टीम की बात करेंगे, देखिए पहला मैच जीते थे, हौसला बुलंद था, लेकिन इस मैच में देखिए उनके गेंदबाजों ने बहुत रन लुटाए नहीं, मेरे हिसाब से अमर ठाकुर ने लूट लिया। आज दत्ता भी देखिए स्टार्ट अच्छा दिए थे, दत्ता हमेशा बढ़िया शुरू करते हैं हफ्ता, और उसके बाद बाकी के खिलाड़ी देखिए योगेश पिछले मैच में मैन ऑफ द मैच थे, लेकिन इस मैच में नहीं। देखिए यहाँ पर विकेट और एक गिरता वहाँ, मैच पूरी तरह से देखिए यहाँ पर उम्मीद छोड़ चुके हैं, लेकिन मेरे हिसाब से इतना जल्दी उम्मीद नहीं छोड़ना चाहिए। कहते हैं ना, जल्दबाजी में हम उम्मीद छोड़ देते हैं, लेकिन उम्मीद कभी हमें छोड़ कर नहीं जाता। तो चलिए बिल्कुल यहाँ से बात करेंगे। देखिए लेग कीपर का अपील था यहाँ पर, लेग कीपर का अपील था, देखिए यहाँ पर खारिज किया गया इस अपील को। यहाँ पर टोटल की बात करेंगे, देखिए टोटल से यहाँ पर वहीं रुका है 4 रनों के पर। ये चलिए नजरे कहीं, निगाह कहीं, गेंद को खेलना चाहते थे कहीं, लेकिन गेंद देखिए वहीं पे रहता हुआ लेग बाय के रूप में 1 रन आता हुआ, लेकिन इस लेग बाय से कितना भी रन आए आपको यहाँ पर ये टोटल पूरा मिल नहीं सकता है। जीतो जी देखिए मुकाबला जब थोड़ा सा यहाँ पर एक तरफा होता है तो निश्चित रूप से निराश करता है बल्लेबाजी टीम को भी निश्चित रूप से। ओहो ये चलिए उम्मीद तो छोड़े नहीं है, हवा में गेंद है, फील्डर थे लेकिन फ्लाइटेड 6 रन। एकाक छक्के से काम चलने वाला नहीं है, कहते हैं ना एकाक गिलास से काम चलने वाला नहीं है, पूरा बोतल लेना पड़ेगा। तो चलिए यहाँ पर यही बात कर रहा था, एक छक्के आने से, एक चौके आने से आप टोटल को थोड़ा आगे बढ़ा सकते हो, लेकिन मैच को नहीं। लेकिन काफ़ी जल्दी मेरे हिसाब से उम्मीद छोड़ दिए। कहते ना किसी की अच्छाई ने हमें मार डाला, किसी की बुराई ने हमें मार डाला। बस तो गए थे भाई दत्ता और योगेश पाटिल से, पर
अमोल और अमर ठाकुर का बल्लेबाजी ने मार डाला। वो जो साझेदारी बनाना आखिरी तीसरा चौथे नंबर के लिए, वो साझेदारी बहुत है खतरनाक। 2 ओवर का खेल समाप्त। 2 ओवर की समाप्ति के साथ साथ टीम का स्कोर देखिए 11 रन, लेकिन अभी भी जीत की बात करेंगे तो यहाँ पर 49 रनों की जरूरत है आने वाली 12 गेंद के ऊपर। 12 गेंद 49 का जरूरत है। थोड़ा सा यहाँ पर नाखुश रहेंगे, लेकिन कोई बात नहीं। कोहली टीम को यहाँ पर धीरे धीरे जैसे अब आगे क्रिकेट खेलते जाओगे, क्योंकि एक दूसरे से जब कम क्रिकेट खेलते हैं ना, सोनार पड़ा और कोहली के बीच में देखिए यहाँ पर महेंद्र ने भी बताया देशर के कि इस सीजन में बात करेंगे पहली मरतबा हमसे आगासन टीम के साथ उनका मुकाबला रहेगा, और वो भी देखिए उम्बाड़े के मैदान के ऊपर। जिससे हम देखते हैं ना, शारजा दुबई में जब मैच खेला जाता है, कहीं देशों का मुकाबला होता है, सुरक्षित जगह सुरक्षित स्थान है, लेकिन यहाँ पर देखिए मैदान उम्बाड़े का है, लेकिन से मैच रहेगा दोनों डोंबोली के, दोनों बेहतर टीम के बीच में अगला मैच, उसके ऊपर नजर रहेगा सबका। प्रवीण दादा गरत देखिए बात करेंगे पापड़ी पड़ा से, निश्चित रूप से शुभकामनाएं पर आगासन टीम के लिए और इस टूर्नामेंट के लिए। तो चलिए यहाँ से थोड़ा सा सागर पाटिल यहाँ पर देखिए। सागर तो यही सोच रहे होंगे कोहली टीम के कि आपने भी कुछ काम नहीं बना पाए, हमें भी जाने नहीं दिया आगे, क्योंकि अगर कोहली टीम होता, क्योंकि नज़दीक दोनों टीम एक दूसरे के साथ खेलते हैं यहाँ पर, लेकिन कोहली टीम शायद ये नहीं सोचे थे कि यहाँ पर इतना टोटल चला जाएगा। और कैच देखिए बहुत बढ़िया लिया गया, कैच पकड़े। देखिए आजकल अभ्यास बहुत किया जाता है इस तरह के कैच लेने के लिए। योगेश पाटिल देखिए यहाँ पर सर्कल के अंदर मुझे शायद आज के दिन के पर पहली मर्तबा देखने को मिलता हुआ। सोचिए मैच देखिए करीब है, इतना मुश्किल नहीं है, नहीं तो योगेश पटेल देखिए लॉन्गर बाउंड्री लाइन पर रहते हैं। मैच देखिए थोड़ा सा एक तरफा बना है, लेकिन कोई बात नहीं। यहाँ पर कोहली टीम को यही सीखना होगा कि आप अगर आपके गेंदबाजी ने रन लुटा दिया तो फिर बल्लेबाजों को यह काम करना चाहिए। हमेशा आप बल्लेबाजी की ताकत से मैच जीत नहीं सकते हो, हमेशा आप गेंदबाजी की ताकत से मैच जीत नहीं सकते हो, कभी कभी गेंदबाजी बल्लेबाजी। ओम साई आगासन देखिए बात करेंगे 30-31 जनवरी को 2 दिन का उनका भी वहाँ पर से मैच है। निश्चित रूप से करण बेड़ेकर कल हमें याद किए थे निश्चित रूप से, लेकिन देखते हैं भलाई टूर्नामेंट्स काफ़ी कम हो चुका है, लेकिन अभी भी देखिए कहीं जगह काफ़ी टूर्नामेंट खेला जा रहा है। इस बार देखिए बल्लेबाज देखिए पूरी तरह से इरादा छोड़ दिए हैं, हम बल्ले गेंद पर ले रहे हैं, लेकिन धीरे धीरे यहाँ पर रोटेट अपना बदलते हुए तो चलिए कल का देखिए कि मैच है, एक हाई वोल्टेज ड्रामा देखने को मिलेगा सपाड़े और उम्बाड़े के बीच में। क्या बात है, बढ़िया मैच देखने को मिलेगा। लेकिन यहाँ पर देखिए एक खूबसूरत मुकाबला शायद सोनार पड़ा के लिए बनते जा रहा है, लेकिन कोहली टीम के देखिए थोड़ा दर्शक समर्थक नाखुश रहेंगे। कोई बात नहीं दोस्तों, क्रिकेट में होता रहता है, हर दिन आपके तरफ जीत नहीं रहता है, हर दिन हार नहीं रहता है। देखिए आज भी ऐसे इंसान हैं जिन्हें 2 वक्त का रोटी नसीब नहीं होता है, लेकिन जीतू वो जीने का उम्मीद नहीं छोड़ देते हैं, वो अगला दिन सूरज का किरण का इंतजार करते हैं। तो उसी तरह का यहाँ पर मेरे हिसाब से यहाँ मौका था, अब दत्ता ठाकुर का गेंदबाजी का इस्तेमाल कर सकते थे, क्योंकि बहुत स्कोर आगे था। यहाँ पर कभी कभी एक गेंदबाज रहते ना, ऑप्शन गेंदबाज, आपके 5वां गेंदबाज है, तो उनका इस्तेमाल कर सकते थे। आने वाला दिन में वक्त में क्या होता है, जब आपका समझ ले कोई खिलाड़ी प्ले 11 पर नहीं है, तो आप वहाँ पर उसका इस्तेमाल कर सकते हैं। तो आजमाने का एक बढ़िया मौका था, लेकिन शायद मेरे भी कहने में थोड़ा देर हो गया। शायद पहले अगर ये संदेश में भेजता तो शायद ये कहानी हो सकता था। मैंने एक बार ऑकलैंड टीम का भी जिक्र किया था कि मोतीराम भोईर को क्या ऊपर थोड़ा बल्लेबाजी के लिए उतारा जा सकता है। एक लो टारगेट जब था तभी उन्हें तो चलिए बात करेंगे आगासन के। देखिएगा समाज सेवक की बात करेंगे, वैभव बेड़ेकर साहब से गुजारिश करना चाहेंगे, आइए मंच पर तशरीफ रखिए।
तो चलिए यहाँ पर काम तो बेहतर नहीं बना, यहाँ पर थोड़ा सा मैच देखिए एक तरफा देखने को मिलता हुआ, दर्शक थोड़ी सी नाखुश है यहाँ पर, और दर्शक तो मैच को देख रहे होंगे लेकिन दिलो दिमाग से नहीं। खास करके देखिए नाखुश हुआ होंगे कोहली टीम के दर्शक खास करके, क्योंकि मैच देखिए कहते ना हारने में बुराई नहीं है लेकिन हार मान लेने में बुराई है। थोड़ा सा काफ़ी जल्दी हार मान लिए और संघर्ष थोड़ा करना चाहिए, लेकिन कोई बात नहीं, होता रहता है कभी कभी इंसान के ज़िंदगी में होता रहता है। लेकिन एक अच्छा मौका था फाइट देने का यहाँ पर। देखिए सोनारपड़ा टीम बड़ी अच्छी तरह से हर कोई जानते हैं, लेकिन आज अगर कोहली टीम यहाँ पर इन्हें फाइट करते, अगर मैच जीतते तो फिर आज ये टीम भी सबके नज़र के सामने आ जाते हैं, क्योंकि डंबोली विभाग से एक टीम यजमान मेहमान के बीच में खास करके मुकाबला था, लेकिन कैच के साथ मैच भी पहुंचने वाली टीम हो गई आज के दिन के ऊपर। लेकिन यहाँ से देखिए देसर टीम, आपने टॉस जीते हैं तो आपको निर्णय के साथ मैदान पर जो लिए हैं आपने फील्डिंग, तो फिर मैदान पर उतरना होगा। हमसे आगासन टीम आपको डगआउट पर तैयार रहना होगा। इस मैच के मैन ऑफ द मैच आ लड़ले खुल के मैदान अभी खाली पड़ा है, सामने तेरा क्रिकेट का बाहुबली खड़ा है। बल्लेबाजी में भी बढ़िया दमखम दिखाई और गेंदबाजी में भी अमर ठाकुर इस मैच के बन गए मैन ऑफ द मैच है।